अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलाय। अनेक लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केल्याने हे प्रकरण चांगलंच तापलंय। दरम्यान हिवाळी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा चांगलाच गाजला। अनेकांनी यावर काही उपाय देखील सुचवले होते। यातच विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी देखील या प्रश्नावरून हिवाळी अधिवेशनात सभागृहाचं लक्ष वेधलं होतं। दरम्यान नुकतेच संगमनेरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला। त्यावरून तांबे यांनी आक्रमक पवित्रा घेत संगमनेरमध्ये धरणे आंदोलन केलं। प्रशासनाच्या कारभारावर देखील नाराजी व्यक्त केली। आपल्या भाषणामध्ये तांबे यांनी विखे कुटुंबावर बेतलेला एक प्रसंग देखील यावेळी सांगितला। मात्र याच मुद्द्यावरून तांबे यांच्यावर टीका टिप्पणी सुरू झाली। हे प्रकरण नेमकं काय होतं ते समजून घेऊया। विखे कुटुंब थोडक्यात बचावलं। घटना आहे ऑगस्ट 2020 मधली। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची 6 वर्षाची कन्या अनिशा आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कन्या सुष्मिता यांचा 6 वर्षांचा चिरंजीव जयवर्धने आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे या लोणी येथील शेतात नातवंडांना जेव घालत होत्या। त्याचवेळी अचानक तिथं बिबट्या आला आणि त्यानं समोरील कुत्र्यावर झेप घेत त्याची शिकार केली आणि अवघ्या 5 फुटावर विखे पाटलांची नातवंड खेळत होती। पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारे। याचाच अर्थ सर्वसामान्य असो की नेते मंडळी, बिबट्याचे वाढते हल्ले ही एक मोठी समस्या बनली आहे। बिबट्यांचे वाढते हल्ले सत्यजित तांबे संतापले। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांच्या घटनांमुळे शेतकरी, नागरिक आणि लहान मुलांमध्ये मोठी भीती निर्माण झाली। नागरिकांवर सातत्यानं नरभक्षक बिबट्यांनी हल्ले केले आहेत। वेळोवेळी मागणी करूनही शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं तांबे यांच्यासह नागरिकांनी बिबट्या हटवा आणि माणूस वाचवा ही मागणी केली। दरम्यान वन विभागाकडून एकीकडचा बिबट्या पकडायचा आणि जवळच नेऊन सोडायचा हा उपाय नाहीये। बिबटे आता जंगलात राहत नाहीत, ऊस आणि इतर पिकांमध्ये लपून बसत आहेत। तालुक्यात आज 100 ते 150हून अधिक बिबट्या आहेत। त्यामुळे नसबंदी हाच दीर्घकालीन आणि प्रभावी उपाय आहे। बिबट्यांचे हल्ले आणि तांबे यांनी सुचवले उपाय। माणसावर होणारे बिबट्यांचे हल्ले ही नित्याची बाब झाली आहे। अशा परिस्थितीत वन विभागानं युद्ध पातळीवर पुढील उपाययोजना तात्काळ कराव्यात। यामध्ये पिंजऱ्यांची संख्या तातडीने वाढवावी, जेरबंद केलेल्या बिबट्यांना या वनक्षेत्राबाहेरील इतर जंगलात स्थलांतरित करावं, बिबट्याच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी नसबंदीची ठोस कार्यवाही करावी, अशा उपाययोजना राबव्यात अशी मागणी अनेकदा अनेक व्यासपीठांवर केली आहे। मात्र याबाबत कारवाई होत नसल्यामुळे मानवी वस्त्यांमध्ये फिरणारे बिबटे आमच्या माता भगिनींचा, चिमुकल्यांचा जीव घेत आहेत असंही तांबे म्हणाले। वन विभागाच्या कारवाईवर मंत्र्यांची देखील नाराजी। बिबट्याचे वाढते हल्ले आणि यामध्ये निरपराध नागरिकांचा जाणारा बळी यामुळे वन विभागाच्या कारभारावर आता नाराजी व्यक्त केली जाऊ लागली। काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वन विभागाच्या कारभारावर चांगले ताशेरे ओढले होते। अद्ययावत यंत्रणेच्या मदतीने बिबटे पकडले पाहिजे, यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देखील मंजूर केला जाईल असं विखे पाटील म्हणाले होते। मात्र वन विभागाचे कर्मचारी केवळ दिखाऊ कामगिरी करत असल्यानं याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना देखील बसतोय, एवढं मात्र नक्की। तर मंडळी, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा।